नमस्कार मंडळी. श्री गजानन महाराजांच्या पावन शेगाव नगरीत आज आपण अशा एका ऐतिहासिक वास्तूला भेट देणार आहोत, जिचा संबंध थेट श्री गजानन महाराजांच्या प्रारंभिक काळाशी जोडलेला आहे. ही वास्तू म्हणजे बंकटलाल यांचे शेगाव येथील घर, बंकट सदन. आज हे घर पाहताना कदाचित आपल्याला एक जुनी पारंपरिक वास्तू दिसेल, पण या घराचा इतिहास ऐकला तर या वास्तूचे महत्त्व आपल्याला वेगळ्याच दृष्टीनं जाणवेल. शेगावच्या इतिहासात बंकटलाल अग्रवाल यांचे नाव अत्यंत श्रद्धेने घेतले जाते. श्री गजानन महाराजांच्या प्रकट लीलेच्या सुरुवातीच्या काळात बंकटलाल यांना महाराजांचे प्रथम दर्शन झाले असे गजानन महाराजांच्या चरित्र परंपरेत सांगितले जाते. महाराजांचे तेजस्वी रूप, त्यांचे अलौकिक वर्तन आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातील विलक्षण आध्यात्मिक आकर्षण पाहून बंकटलाल यांच्या मनात महाराजांविषयी श्रद्धा निर्माण झाली. यानंतर बंकटलाल यांनी महाराजांना आपल्या घरी आणले आणि याच घराला पुढे श्री गजानन महाराजांच्या पावन स्मृतींमुळे एक वेगळेच आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले. कल्पना करा, आज आपण ज्या घरासमोर उभे आहोत याच वास्तूमध्ये त्या काळात बंकटलाल यांनी महाराजांची सेवा केली होती. महाराजांना आपल्या घरी आणणे, त्यांची सेवा करणे, त्यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा ठेवणे, या सर्व आठवणी या वास्तूशी जोडलेल्या आहेत. म्हणूनच बंकटलाल यांचे हे घर भक्तांसाठी केवळ एक जुनी वास्तू नाही, तर हे ठिकाण म्हणजे श्री गजानन महाराजांच्या प्रारंभिक लीलेच्या आठवणी जपणारे एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थान आहे. आज या घराकडे पाहिल्यावर त्याची पारंपरिक रचना आपले लक्ष वेधून घेते. जुनी भिंत, कौलारू छप्पर, लाकडी खांब, पारंपरिक अंगण आणि घरातील जुन्या वास्तूची ठेवण, हे सर्व पाहताना आपल्याला जणू त्या काळात गेल्यासारखे वाटते. या वास्तूच्या भिंती आजही त्या काळाच्या आठवणी सांगत असल्याची अनुभूती अनेक भक्तांना येते. घराच्या परिसरात श्री गजानन महाराजांच्या स्मृतींशी संबंधित छायाचित्रे आणि पूजनीय वस्तूंचे दर्शनही भक्तांना घेता येते. विशेष म्हणजे ज्या बंकटलाल यांनी महाराजांना सर्वप्रथम पाहिले त्यांच्या घराला आजही भक्तांच्या मनात अत्यंत आदराचे स्थान आहे. शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिरासोबतच महाराजांच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती जाणून घेणे ही देखील एक सुंदर भक्तीची अनुभूती आहे. कारण महाराजांचा इतिहास म्हणजे केवळ काही घटना नाहीत, तर त्या घटनांमागे आहे भक्ती, श्रद्धा, सेवा आणि एका संताच्या चरणांशी जोडलेली असंख्य भक्तांची भावना. बंकटलाल यांच्या घराचा इतिहास आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो. आज काळ बदलला, शेगाव शहर बदलले, आजूबाजूचा परिसर बदलला, पण श्री गजानन महाराजांच्या स्मृतींशी जोडलेल्या या वास्तूचे महत्त्व मात्र भक्तांच्या मनात आजही कायम आहे. म्हणूनच शेगावला आलात तर श्री गजानन महाराजांच्या मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर बंकटलाल यांचे हे ऐतिहासिक घर देखील आवर्जून पहा. या घराकडे फक्त एक जुनी वास्तू म्हणून पाहू नका, तर त्या काळातील भक्ती, सेवा आणि श्री गजानन महाराजांच्या स्मृतींची साक्ष देणारे स्थान म्हणून पहा. आणि या पवित्र वास्तूचे आजचे स्वरूप तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच श्री गजानन महाराजांच्या ऐतिहासिक स्थळांची माहिती, त्यांच्या लीला आणि भक्तिमय कथा पाहण्यासाठी अनिल सिंधू भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा. गणगण गणात बोते, श्री गजानन महाराजांचा विजय असो. जय गजानन महाराज. हा भक्तिमय व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. असेच सुंदर भक्तिगीते, मंत्र आणि आरत्या ऐकण्यासाठी अनिल सिंधू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा.